बुरख्याआडचे चेहरे या शेवटच्या भागामध्ये होते सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंत, भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांची चिकित्सा तर आपण केली, परंतु काँग्रेसला सुद्धा अशा प्रकारची सोयीस्कर भूमिका घेणं हे आता गरजेचं झालेलं आहे. याचं कारण काँग्रेस कुठेतरी निसरड्या वाटेवर आहे. नाही, निश्चितच असं म्हणता येणार नाही. कारण ज्या तऱ्हेनं देशाचं 2-3 वर्षाचं तुम्ही जर राजकारण पाहिलं आणि अपोजिशन पक्ष म्हणून हा जो प्रिन्सिपल अपोजिशन पार्टी म्हणून जर त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर त्यांनी संसदेमध्ये कोणत्याही विषयाची चर्चा होऊच दिली नाही. ज्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात म्हणतात त्याच्याबद्दलही चर्चा करायला आम्ही तयार होतो, विकासाच्या मूलभूत प्रश्नांवरती देखील चर्चा करायला तयार होतो आणि देशाच्या अंतर्गत कुठल्याही जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भात तयार होतो. पण ह्यांनी तयारी दाखवलेली नाही, कारण ते धैर्यच त्यांच्याकडे नाही. कारण भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये ह्यांची जी उदाहरणं आहेत, तुम्हीच असा एक मूलभूत जो असा एक ग्रह करून घेतलेला आहे की फक्त युपीए गव्हर्नमेंटमध्ये भ्रष्टाचार झाले, यांच्या राज्य सरकारचे झाले, येडियुरप्पांचे काय झालं किंवा त्यांच्या मध्य प्रदेशमध्ये काय झालं, हे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याचबरोबर विकासाच्या संदर्भामध्ये काँग्रेसने अजेंडा सोडलेला नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे. ज्या तऱ्हेनं 2009 मध्ये जी आश्वासनं आम्ही मॅनिफेस्टोमध्ये दिली ती सगळी वचनपूर्ती अभियानामार्फत आम्ही अभिमानाने त्याची आता तुम्हाला घाई झालेली आहे. नाही, आज ज्या वेळेला 2009 मध्ये एखादा मॅनिफेस्टो घेऊन येतो आणि 2014चं इलेक्शन ज्या वेळेला जवळ येतं त्यावेळेला कमी कार्यकालामध्ये आपल्याला जी पूर्ण करण्याची ती घाई त्या दृष्टिकोनातून होतेच. परंतु मूलभूतरित्या ह्या सगळ्या गोष्टी, आज राईट टू फूड आम्ही आणतो, राईट टू एज्युकेशन ह्याच काळात आलेलं आहे. या देशामधली पॉवर्टी सगळ्यात जास्त कमी झाली ती याच काळात झालेली आहे. एज्युकेशनमध्ये सगळ्यात जास्त 11व्या प्लॅनमध्येच झालेला खर्च आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या प्रगतीमध्ये काम करत असताना आम्हाला तशाची गरज नाही. आज ग्रामीण भागामधल्या सामान्य माणसाचा आर्थिक स्तर वाढलेला आहे. परंतु मूलभूतरित्या ह्यांनी ज्या वेळेला असे जेव्हा प्रश्न येतात, ज्या वेळेला धर्मांध चेहरा यांचा पुढे येतो, मला एकच प्रश्न जो पडतो की तुम्हीच याचं उत्तर द्या की ज्या तऱ्हेनं धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपण संपूर्ण जगामध्ये आपली ख्याती आहे, अशा तऱ्हेचा धर्मांध चेहरा या देशाच्या नेतृत्व म्हणून चालणार आहे का? किरीट सोमय्या, धर्मांध चेहरा धर्मनिरपेक्ष राष्ट्राला चालणार का? वेळ अत्यंत थोडा आहे, द्या उत्तर. पुन्हा एकदा स्पष्ट करतोय की काँग्रेस ते आता सगळ्या मुद्द्यांवर त्यांची अति दयनीय अवस्था आहेत म्हणून सचिन सावंत सारखे सगळे पुन्हा मुस्लिम अनुनयवाद उभा करतायत. भाजप आक्रमक नेतृत्व, मोदी म्हणजे आक्रमक नेतृत्व, अभिमान वाटणारा नेता एका बाजूला पप्पू भाई आणि दुसऱ्या बाजूला आक्रमक नेतृत्व. हे विकास आणि विजन हे मोदीकडे आज आहे. मोदी प्रत्येक समाजाशी बोलतात, संवाद घालतात. आता त्याला फक्त काँग्रेस तेवढंच एक मुद्दा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, परंतु 6,57,000 कोटीचा भ्रष्टाचार आणि महागाई, विकास विधन हेच मोदी ना. बरोबर आहे. या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मला दोघांकडे जायचंय. मी जातोय सुरेश भटेवरा यांच्याकडे. सुरेश भटेवरा, कुठेतरी सामन्याचा रंग पालटतोय. मोदींच्या या वक्तव्यानं काँग्रेसला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्याकरता म्हणून फायदा होतोय, अशाच प्रकारची चिन्ह आहेत. याची पुढची पावलं काय असतील असं आपल्याला वाटतं? प्रश्न असा आहे की उतावळेपणा फक्त काही भाजपच दाखवत आहे असे नाही. काँग्रेसनी सुद्धा आता जे अन्न सुरक्षा विधेयक, जे देशाला बिलकुल परवडणारी गोष्ट नाही, हे अनेक आता सचिन सावंत बोलत होते आणि त्यांच्या आकड्यांवर फार प्रेम आहे. सचिन सावंतांनी एकदा कधीतरी या विषयावर पण बोलावं की अन्न सुरक्षा कायदा देशाला परवडणारा आहे का सध्याच्या आर्थिक परिस्थितीत, याचा विचार न करता म्हणजे केवळ निवडणूक जिंकायची म्हणून तुम्ही अशा लोकरंजनाच्या घोषणा करत जाणार आहात का? मग मोदींना नावं ठेवायची काय गरज आहे? मोदींची वोट बँक जर हिंदू वोट बँक असेल तर ते त्याला ॲड्रेस करतायत आणि तुम्हाला या सगळ्या घोटाळे, भ्रष्टाचार याच्यापासून दूर, ज्यांच्या पोटात म्हणजे ते गरिबी हटावच्या घोषणेसारखं झालं की मैं कहती हूँ गरिबी हटाओ और वो कहते हैं इंदिरा हटाओ, तसं आता काँग्रेस म्हणेल की हम कहते हैं की भूख हटाओ और वो कहते हैं की काँग्रेस मुक्त शासन बनाओ. अशा प्रकारच्या याच्यावर निवडणूक न्यायची हा काँग्रेसचाही उतावळेपणा दिसतो. काँग्रेसचाही उतावळेपणा याच्यात देश कुठे जाणार आहे हा प्रश्न आहे. बरोबर आहे. देश कुठे जाणार आहे हा प्रश्न आहे. अभय देशपांडे, तुम्ही सगळी चर्चा बघताय. काँग्रेसला एक प्रकारे फेवरेबल वातावरण याच्यात निर्माण होते, अशा प्रकारचं चिन्ह आता दिसत आहे. तर भारतीय जनता पक्ष त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम आहे, जरी विकासा अजेंडा आहे. बुरखे फाटतायत, चेहरे पुढे येत आहेत आणि त्यापेक्षा मुखोटे गळून पडतायत. शेवटचं वाक्य या बाबतीत एकच सांगावं लागेल की राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेस आडवाणींचा जो चेहरा होता त्याच्या चेहऱ्यात आणि नरेंद्र मोदीच्या आत्याच्या चेहऱ्यात त्यांच्या राजकारणात फारसा फरक नाही. मध्यंतरीच्या काळात एनडीएचे एक आघाडीच्या राजकारणाचे कंपल्शन्स म्हणून त्यांनी जो मुखवटा चढवला होता, बुरखा शब्द नकोच आता वापरायला, त्यांनी जो मुखवटा चढवला होता तो मोदी आल्यामुळे आता तो गळून पडलाय.
आणि हा मुखवटा गळून पडल्यामुळे काँग्रेसला आपल्या मागच्या 5 वर्षाचा जो गोंधळ आणि घोटाळ्यांचा कारभार होता त्यावर धर्मनिरपेक्षतेचं पांघरूण घालायची संधी मिळालेली आहे. एवढंच याचं मला वाटतं की आत्ताचं धर्मनिरपेक्षतेचं पांघरूण आपल्या घोटाळ्यांवर घालायची संधी युपीएला, त्याहीपेक्षा काँग्रेसला मोदींच्या वक्तव्यानं मिळते, अशा प्रकारचं परखड विश्लेषण आपल्याकडे अभय देशपांडे यांनी केलं. भारतीय राजकारणाचे रंग अक्षरशः तासाला दिवसाला आठवड्याला बदलत आहेत. मोदी वक्तव्य करतायत, त्याच्यावर दिग्विजय सिंग बोलतायत आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यातून नवनवीन राजकीय समीकरणं आणि राजकीय भूमिका आपल्या समोर येत आहेत. त्या सगळ्या भूमिका घेऊन आम्ही रोज आपल्या समोर येतोय. या आजच्या भूमिकेला विश्लेषण देण्याकरता म्हणून आपल्याकडे किरीट सोमय्या, सचिन सावंत, सुरेश भटेवर आणि अभय देशपांडे आले. या चारही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.